धारणी पंचायत समितीमध्ये वादग्रस्त पंचायत विस्तार अधिकाऱ्यांची बदली रद्द करून त्यांना मुदतवाढ देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे। जंगलात मोर नाचला कोणी बघितले असे चित्र गेल्या काळापासून मेळघाटातील धारणी पंचायत समिती कार्यालयात दिसून येत आहे। म्हणूनच येथील भ्रष्टाचाराबाबत वादग्रस्त ठरलेले पंचायत विस्तार अधिकारी किशोर चव्हाण यांनी बदली न करता मुदतवाढ प्रयत्नात असल्याची माहिती पसरताच संपूर्ण तालुक्यात याबाबत तीव्र विरोध करून भ्रष्ट अधिकाऱ्यांची त्वरित चौकशी करून कार्यवाही व बदली करण्याबाबतची मागणी केल्या जात आहे। धारणी पंचायत समिती येथील वादग्रस्त पंचायत विस्तार अधिकारी किशोर चव्हाण यांच्यावर 24 मार्च 2011 ते 24 ऑक्टोबर 2011 या कालावधीत निलंबनाची कार्यवाही झाली होती। किशोर चव्हाण 5 फेब्रुवारी 2015 ला धारणी पंचायत समितीला रुजू झाले होते। मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागात 5 महिनेही अधिकारी कर्मचारी नोकरी करायला तयार होत नसल्याचे बऱ्याच वेळा निदर्शनास आले आहे। त्यानंतर किशोर चव्हाण यांना धारणीला 5 वर्ष 5 महिने झाले असून बदली यादीत नाव आल्यानंतर किशोर चव्हाणकडून बदली कॅन्सल करून मुदतवाढ मागितली असल्याची चर्चा आहे। याच अधिकाऱ्यावर त्यांच्या धारणी कार्यकाळात SBM शौचालय घोटाळा, वादग्रस्त खरेदी घोटाळा, फॉगिंग मशीन घोटाळ्यामध्ये किशोर चव्हाण यांचे नाव चर्चेत आले आहे। या अधिकाऱ्यांचे मुदतवाढ घेण्यामागचे नेमके कारण काय हे तपास करण्यासारखी बाब असून जर या अधिकाऱ्यास पुन्हा मुदतवाढ मिळाली तर धारणी पंचायत समितीमध्ये पुन्हा भ्रष्टाचाराची लाट आल्याशिवाय राहणार नाही असेही बोलल्या जात आहे। पंचायत विस्तार अधिकारी किशोर चव्हाण यांच्या विरोधात आधीच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांच्याकडे गणवेश खरेदी, हायमास लाईट, फॉगिंग मशीन, शौचालय बांधकाम, वॉटर फिल्टर घोटाळ्याबाबत चौकशी प्रलंबित आहे। जर या भ्रष्ट अधिकाऱ्यास मुदतवाढ देण्यात आली तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास सर्व भ्रष्टाचाराबाबत दोषी मानून त्या विरोधात आंदोलन करण्यात येईल अशी माहिती रमेश तोटे, प्रहार उपजिल्हा प्रमुख यांनी दिली आहे। तस्मीन शेख, विदर्भ न्यूज, धारणी।